आज आपण कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असणारे कोपेश्वर मंदिरामध्ये आलो आहे। हे मंदिर खिद्रापूर गावात आहे। तुम्ही बघू शकता या खंडित झालेल्या मूर्त्या। याच्या मागचा इतिहास म्हणजे मित्रांनो, या मूर्त्या औरंगजेबाने 1702 साली जेव्हा त्याची मुलगी या मंदिराला वारंवार भेट देत होती, तिथे जवळच एक शहापूर नावाचा एक खेड आहे, तिथं औरंगजेबाचा लष्करी तळ बसला होता। त्यावेळेला त्याची मुलगी या मंदिराला वारंवार भेट देत होती या मूर्त्या पाहण्यासाठी। या मंदिराची सुंदरता जेवढी आहे की कोणालाही भावेल आणि ते जोरजोरच इथे येईल इथं। त्यामुळे औरंगजेबाची मुलगी ते वारंवार येऊन या मंदिराला भेट देत होती। त्याचमुळे औरंगजेबाला ही गोष्ट आवडली नाही आणि त्याने 1702 साली या मंदिराला म्हणजे नामशेष केला आणि या मूर्त्या तोडण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक मूर्तीचा काही ना काही अवशेष औरंगजेबाने तोडलेला आहे आणि त्याच्या सैन्याने। त्याच्या पुढील बाजूला एक सभा मंडप आहे मित्रांनो। तो सभा मंडप 40 खांबावर उभा आहे। कार्तिकी पौर्णिमेला त्या सभा मंडपाच्या मध्यभागी चंद्रपूर्ण आकृतीत दिसतो आपल्याला। आणि मित्रांनो, आज महादेवान श्री विष्णू विराजमान आहे। जेव्हा माता पार्वती यज्ञकुंडात त्यांनी आहुती घेतली स्वतःची, त्यावेळेला महादेवांना राग अनावर झाला आणि ते इकडे निघून आले। त्यांच्या पाठोपाठ श्री विष्णू त्यांची समजूत काढण्यासाठी ते आले आणि ते दोघ जण आज विराजमान आहेत, दोघे जण। आणि ह्या मंदिरात तुम्हाला कुठेही नंदीची मूर्ती बघायला भेटणार नाही, कारण की महादेव रुसून आल्यामुळे त्यांच्या पाठोपाठ विष्णू त्यांची समजूत काढायला आले। त्यामुळे आपल्याला इथे नंदीची मूर्ती बघायला मिळत नाही। पण मित्रांनो, तुम्ही जर कोल्हापुरात आला तरी ते अवश्य भेट द्या। कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं पाहण्याजोगी बरीचशीच मंदिर आहेत।